जर लोक तुमच्याशी या 6 पद्धतीने वागत असतील तर समजून जा की ते तुमच्यावर जळत आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांसमोर अपमानित करणे. ज्या व्यक्तीला दुसऱ्याचा हेवा वाटतो, प्रत्येक क्षणी त्याला अपमानित करणे आणि स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध करणे हा त्याचा उद्देश असतो. ईर्ष्यावान व्यक्ती प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या गोष्टींवर आपली नजर ठेवते, ज्यामध्ये ती व्यक्ती नेहमी उणिवा शोधत राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट कॉपी करणे. जेव्हा काही लोकांना एखाद्या व्यक्तीसारखे व्हायचे असते, स्वतःला त्याच्यापेक्षा चांगले सिद्ध करण्याव्यतिरिक्त ते त्याची थट्टा करायला लागतात. ते त्याच्या उभ्या राहण्यापासून त्याच्या खाण्याच्या सवयी आणि कपड्यांपर्यंत त्याचे अनुसरण करतात, जेणेकरून ते देखील त्याच्यासारखे बनतील, पण मनात त्यांच्याबद्दल मत्सराची भावना राहते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करणे. ज्यांचे वर्तन मत्सराचे असते ते लोक प्रत्येक क्षणी इतरांशी तुलना करतात. जर तुमचा कोणताही मित्र तुमच्या प्रत्येक कामात तुमची तुलना करत असेल तर तुम्हाला त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. अशा व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करू लागतात. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोष शोधणे. असे लोक प्रत्येक क्षणी इतरांमधील कमतरता शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना स्वतःला चांगले आणि समोरच्याला चुकीचे सिद्ध करायचे असते. ते त्यांच्या सद्गुणांमध्ये इतर लोकांच्या कमतरता देखील मोजण्याचा प्रयत्न करतात. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्तुतीपासून दूर राहणे. जेव्हा सर्वजण तुमची स्तुती करतात आणि तुमच्या कामाचे कौतुक करतात तेव्हा असे लोक अत्यंत निराश होतात. ते तुम्हाला केवळ वाईट प्रसिद्धी देत नाही तर कोणत्याही प्रकारची प्रशंसा करण्यास कचरतात. त्यामुळे नात्यात गैरसमज वाढत लागतात.